दलिंदर येतो सव्वा लागली त्याला दलिंद्री करायची तेव काही म्हणल्याने मला काय फरक पडणार आहे? माझा समाज माझ्यासाठी महत्वाचा, माझ्यासाठी माझा समाज महत्वाचा आहे. यांनी आमच्यावरती सगळी दलिंद्री टाकली, यांनी आमचं आयुष्य खुटवलंय. ते पूर्ण करायला काम करतोय मी चांगलं समाजाचं. यांनी महाराष्ट्राच्या मागे साडेसाती लावली आणि ती खरं इतकं दलिंदर आहे. मी हमेशा सांगतो तुम्हाला, ती लय मोठा शेणी ते गुरड भुजबळ. ती म्हणजे कुठल्याही सरकारला प्युअर साडेसाती. आणि ज्याने आरक्षण दिलं त्याचा उपकार ठेवला नाही. पवार साहेबांनी यांना आरक्षण दिलं तर पवार साहेब उपकार ठेवला. इतकं गुरट आहे ती, इतकं दलिंदर आहे. आमचं तर वाटलं झालं हो, आम्ही तर आमचं लढून मिळूच, पण ज्यांनी दिलं त्यांच्याशी सुद्धा गद्दारी केली आहे. धनंजय मुंडे यांनी थेट बोलले की काही जण मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत अपशब्द वापरतात. महाराष्ट्रात आरक्षणावर विष पेरलं जात आहे अशी टीका केली तुमच्या. त्याचं काय राहिले? संपलेल्यावर बोलू नये माणसाने, संपलेल्यावर बोलू नये. निवडून आल्यावर मग म्हणाव मी पडन का पडो का. अरे तो आधी आता तू सांगन मी माझी भूमिका मांडणारच आहे. मी 100% मांडणार आहे. आता आम्ही सुद्धा बसणारच आहेत, आम्ही भूमिका मांडणारच आहेत. अरे मी त्या उद्देशानं मुख्यमंत्र्याच्या आईला बोललोच नव्हतो, पण तुझी सुद्धा एक जुनी क्लिप आहे. तू पंतप्रधानाच्या आईला काय म्हणला? ती शब्द सुद्धा काढण्यासारखा नाही. म्हणला होता का नाही? फडणवीसांना सुद्धा म्हणला होता आणि पंतप्रधानाच्या आईला सुद्धा म्हणला होता. सांगू का शब्द देऊ? ते सांगायसारखा नाही मीडियात. इतकं घाण बोलला होता. बघा त्याची क्लिप काढून एक रेकॉर्डिंग त्याची व्हायरल झाली माग विरोधी पक्ष नेता असताना. आपल्याला निधीला काय कमी आहे? तुम्ही एक व्हा फक्त. फडणवीसची काय माय येली, पंतप्रधानाची काय माय येली. हे जमतं का? हे जमतं? याला काय म्हणते? फडणवीस साहेब विसरले काय ते? लय बाकळा काढील. तुमच्या घराण्यावर कधी बोललोच नाही मी, तुमच्यावरती बोललोय. आणि मी वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही, अजिबात पडत नाही. तू काय काय म्हणतो ना, मला सगळं कळतंय. तुमच्यावरती तुम्ही नेतेगिरी करता, तुम्ही मराठ्यांच्या खुना करता म्हणून तुमच्यावर बोललेलो आहे, हे लक्षात ठेवा. मी तुमच्या वैयक्तिक मॅटर मध्ये कधीच पडलो नाही. तुमचे वैयक्तिक सुद्धा मॅटर आले, आपण डायरेक्ट सांगितलं आपण वैयक्तिक मॅटर मध्ये पडत नाही. माझ्या दम आहे त्यांना समोरासमोर खेटायचा. बाईच्या आडून वार नाही करत मी कधी तुमच्यावर. फार तुम्हाला 4-5 दिवसाच सांगतो. त्याचीच बायको आली होती, मला साथ द्या म्हणलं. मी कौटुंबिकाच्यात पडत नसतो. तुमचं तुम्ही तुमचं बघून घ्या. बाईच्या आडून वार करणारी अवलाद आपली नाही. तेच बायकोच आहे ना त्याची. मग त्या कोरोना मुंडे कोण आहेत? त्या 4 दिवस झाली इथे येऊन गेले. त्यांनी सांगितलं मला साथ द्या, माझं जो लागन ते. मला हे बोलायचं नव्हतं. त्यांच्या कुटुंबावर कधीच बोललो नाही आम्ही. त्यांनी चूक केली म्हणून तुमच्यावर बोललो. तुमच्या कुटुंबावर कधीच बोललेलं नाही. पण तू जर तसे आरोप माझ्यावर लावित असला ना, तू काय कोणता दादा फादा लागून गेला नाही. तू माझ्या नादी लागू नको. आता 4 दिवसापूर्वी त्याची बायको येऊन गेली. तिने सांगितलं लागन ते हे माझ्याजवळ. जाहीर सांगतोय मीडिया समोर आहे. सरळ सांगितलं बाईच्या आडून गेलं पण आपण गोळ्या मारीत नसतो. आपल्यात खेटायची हिंमत आहे, समोर खेटाल. पण असं खोटं नाही. तुमचा कौटुंबिक वाद आहे, तुमचा वैयक्तिक विषय आहे. तुम्ही तुमचं आपलं वैयक्तिक तुम्ही तुमचं बघा. वैयक्तिक कुणाच्याही मॅटर मध्ये आपण पडत नाहीत. कुणाचे 40 लफडे असून येतात 50 असो. वैयक्तिक याच्यात आपण कधीही पडत नाही. हे संस्कार आहेत आमच्यावरती. तो यासारखे नाहीत असे. दिलं काढून दिलं त्यांना. विचारून घे फोन लावून बोलत असला तिला तर काढून दिलं का नाही. माझ्याकडे दुसरा असता तर म्हणला असता काढा उकरून यायचा. आता द्यायला तयार येते ना. ते जोडतो लय गाबाळी म्हणती ती. आणि सगळं काय येते. 30-35 वर्षाचं वाईटापासून चांगल्यापर्यंत सगळे. म्हणलं जावा तुम्ही इथून. आम्ही बाईच्या आडून वार नाही करत. तुम्ही तुमचा लढा, तुम्ही तुमचा न्याय घ्या, नका घेऊ. नसता माझ्याकडे दुसरा असता ना, कोणी संधी सोडली नसती. ध्यानात ठेव हे सुद्धा. माया नादी लागू नको. पाटील, मुंबईला जे आंदोलन झालं ते मराठा समाजाचं आंदोलन नव्हतं, तर ते दारूवाले आणि वाळूवाले आणले लोक होते आणि ते
दरिंदे पाटलांनी आणले होते असं भुजबळ म्हणाले. त्याला काय कळत आहे ते घुरट सगळ्या दुनियेचं. त्याला काय कळत आहे ते तुम्हाला अक्कलदार कळते ना, आपल्याला सगळ्याला अक्कलदार आहे, त्याची पैडी आहे. त्यामुळे त्याला काही डोकं चाला ना, गुंग झालं बोलता बोलता ते अर्ध सोडून देते. मला वाटलं मनाने बोलतं काही, कागद वाचून बोलत आहे. कागद वर काढीत आहे, त्याच्या खाली कागद आणि मग शेअर आणताय. आता शेअराच्याच लायकीच राहिले त्यांना ना, तुम्हाला खोटं सांगत बधीर करून टाकलाय. मराठ्यांनी असा त्यांचा गेम केला, त्यांना काहीच सुचा नाही. काय बोलावं काय करावं, कुंकड जावा, कारण ते हक्काच आहे. त्यामुळे ते मी मिळवणार आहे. तुम्ही कितीही ताकद लावा, किती पण कसा जिया रद्द होतोय आणि तुमचे ते घुरट भुजबळची अवकात काढायची. तिथं आमची घोंगडी बैठक झालेली. त्याच्यामुळं फडणवीस साहेबांनी ओळखलं ही काय आहे, ही काय लायकीच आहे. फक्त राजकीय स्वार्थासाठी त्यांचा दबाव आणणं चालू आहे. आणि दुसरं काम आहे ते बीड जिल्ह्यावर दहशत आणि भीती पसरायचं काम करायला, आणि ती आम्ही मुळात कधीच होऊ देणार, कव्वाच नाही होऊ देणार, कधीच नाही होणार. तुम्ही कितीही ताकद लावा, तुम्ही किती, आम्हाला सुद्धा ताकद दाखवावं लागणार. पाटील त्यांनी एक सभेमध्ये विजय वडेट्टीवारांनी तुमचा एक व्हिडिओ जुना दाखवला आणि विजय वडेट्टीवार यांना टोला लागवला त्यांनी की तुम्ही तासाला तुमची भूमिका बदलताय, कसा विश्वास ठेवायचा. काही दिवसापूर्वीच या GR विरोधात विजय वडेट्टीवार यांनी देखील मोर्चा काढलेला होता. आणि त्यावेळेस उपोषण चालू असताना त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण भेटलं पाहिजे असा मुद्दा मांडला. हे बघा, त्यावेळेची वडेट्टीवार साहेबाची भूमिका रास्त होती. आता त्यांनी छगन भुजबळ त्या घुरटच्या नादी लागून ते त्याच्या चक्रव्यूहात सापडले होते. मला वाटतं त्यांनी हा विषय सोडून द्यावा. त्यांनी पहिल्या भूमिकेवर वडेट्टीवार साहेबांनी यावं, कारण हे जवळ करण्याचा लायकीचा यावल्याचा अलिबाबा नाही. त्या भूमिकेतून बाजूला जावं. त्यांच्या शेजारी बसल्याला सुद्धा म्हणला होता, त्यांच्या शेजारी बसल्याला तो सुद्धा म्हणला होता, रक्ताने हाता भरल्याला तो धनंजय मुंडे सुद्धा म्हणला होता. बघा क्लिपा काढू, म्हणला होता का नाही म्हणा. तू काय हे घुरट भुजबळ ह्यो त्याच्या राजकीय स्वार्थासाठी त्याचा वापर करायचा, त्याच्या डोक्यात याय नाही आपण किती चुकीच्या दिशेनं चाललो त्या घुरट भुजबळचा आहे हे त्याच्या लक्षात. तोही म्हणला होता, पाय पडतो, हात पडतो, हात जोडून सांगतो, आमचं ऐका, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळ्या मागण्या करतो आम्ही, 15-20 दिवसाचा वेळ द्या, महिन्याचा वेळ द्या. तू शेजारी बसलेलाच म्हणला, तो खुर्ची लावून बसलेला होता. घुरट भुजबळला ते नाही दिसलं का? पण तो काय मान्य करतो त्याला माहिती. आपल्याला सगळ्यांनी सोडून दिलं, त्या घुरट भुजबळाला माहिती, सगळ्यांनी सोडून दिलं. त्या धनंजय मुंडेला बळीचा बकरा बांधवा सध्या तरी, कारण तिथं 75% पेक्षा जास्त धनंजय मुंडेचेच लोक होते. त्याच्यामुळे त्याला माहिती याला हाताखाली सध्या तरी धरा. पण धनंजय मुंडेला एक माहित नाही, ह्यो कवाशी गेम करून जाईल याचा नियम नाही. तू तुझं राजकीय करिअरचं धनंजय मुंडेने बघाव, राजकीय करिअरच बघाव, चांगलं काम करायचं काम बघाव, त्याच्या नादी लागून कुटाणा करू नये. तुला वाटत असं निवडून आल्यावर आपण असं बोलायलो, आणखीन पुढं हाईच जाते 2-4 वर्ष कस तरी जाते ना रडत पडत. त्याच्यामुळे याचं ऐकू नये आणि आणखीनच सुधारायचा चान्स आहे. त्यांनी सुधराव किंवा असाच हरभाड्या झाडा चढितो आणि आपटून देतो, कारण त्याला माहित झालाय आता आपण संपल्यात जमा आहेत. त्या घुरट भुजबळाला आपण संपल्यात जमा आहेत. नेतृत्व धनगराकडं आणि धनगर बांधवाच्या नेत्याकडं जाण्याची शक्यता आहे. आपण संपल्यात जमाची, म्हणून हे आपलं आता टाबरं टुबरं गोळा करतोय. देवेंद्र फडणवीस नेहमी म्हणतात की ओबीसी आमचा DNA आहे, पण परंतु छगन भुजबळ असं म्हणाले की तो DNA कधी सरकेल सांगता येत नाही. म्हणजे धमकी वजायक इशारा त्यांनी दिलेला आहे. हे बघा, याच्याच मागे काय ओबीसी जातीचा नेता आहे राव. तुम्ही ओबीसीचा अर्थ समजून घ्या. ती आमची, मी काय बोलतो मी फक्त स्पष्ट बोला ना, तिथं आमची घोंगडी बैठक झालेली, तिथं घोंगडी बैठक झालेली आमची. ओबीसीचा नेताच नाही तो. त्या घोंगडी बैठकीच्या तिथंच ग्राउंडवर झालेली छत्रपती संभाजीराजे यांच्या त्या ग्राउंडवरती आमची घोंगडी बैठक झाली. त्याच्यामुळे फडणवीस साहेब आता त्याला किती गिनिणार आहेत आणि काय करणार आहेत, कारण ह्यो सरकारमध्ये राहून ह्यो प्युअर वादा लावतोय, प्युअर वादा लावतोय. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लक्षात लोकसभेला चालू, मराठ्यांशिवाय या राज्यात परिवर्तन सत्ता येऊ शकत नाही.
फडणवीस साहेबांपुढे आता एकच प्रश्न आहे. फडणवीस साहेब, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला, तो सरकारमध्ये तो जाती दंगली घडणारे बीडमध्ये त्यांनी दहशत आणि भयावह वातावरण तयार केले. आज त्यांनी काही नेते हाताखाली धरले, त्यांचे भाषण बघा, ते पूर्ण भय निर्माण होईल अशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली. गृह मंत्रालयानं तो जामीनवर आलेला आहे, त्याची जामीन रद्द करावी. नसता राज्यात अराजकता माजविल तो रक्तपात घडून आणि गृह मंत्रालयाने हे लक्षात ठेवा, त्याची जामीन रद्द करा. त्याच्याशिवाय हे थांबणार नाही. त्याची जामीन गृह मंत्रालयाने दखल घेऊन तातडीनं रद्द केली पाहिजे. नसता ते टाबरं टुबरं गोळा करून राज्यातलं वातावरण दूषित करी. आम्ही सुद्धा आमच्यावर जे वातावरण तयार केले, ती आता जी भीती दहशत निर्माण केली बीड जिल्ह्यावरती, ती सुद्धा आता आम्हाला तुडून काढावं लागणार, ती झटकून लावावं लागणार. आमच्यात सुद्धा प्रचंड बळ आणि ऊर्जा आहे, आम्ही दाखवू ताकद. विखे राज्यात विखार पसरत आहे. विखे वारंवार जरांगींना भेटायला जात आहेत. आम्ही विखेंना सुद्धा सोडणार नाही असा स्पष्ट इशारा जो आहे तो छगन भुजबळ यांनी दिला. विकास काय होऊ शकत नाही तुमच्याशी, काय होऊ शकत नाही. काय बघणार तुम्ही? ते बिचारा भेटायला जरी आला तरी समाजाला देण्याच्या उद्देशाने आला, कोणाचा रद्द करा म्हणत नाही. मराठ्यांच्या नेत्याचा यो आदर्श घ्यावा. मराठ्यांचे नेते आंदोलनात सहभागी होते, गरीबाच्या लेकराला द्या म्हणून. गरीब ओबीसीचा रद्द करा किंवा गरीब ओबीसीला देऊच नका असं कधीच म्हणत नाही. ओबीसीला आरक्षण दिलं त्यावेळेस मराठ्यांची भूमिका होती गरीब ओबीसीला मिळाला पाहिजे. तीच भूमिका मराठ्यांच्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांची तीच भूमिका आहे की गरीब मराठ्यांना सुद्धा मिळाला पाहिजे. ओबीसीचं रद्द करा, आरक्षण देऊ नका म्हणाला ओबीसी एखादा मराठा नेता येतोय का? येतोय का? तुम्ही तरी जाताय. मराठ्याच्या नेत्याची तुलना तुम्ही करू शकत नाही, तुमच्याशी त्यांची तुलना होऊ बी शकत नाही. ते गरीब मराठ्यासाठी काय मिळणार? पुण्य कमवायलाच मराठ्याचे नेते सगळे येणार. विरोधी पक्षातले असतील, सत्ताधाऱ्यातले असतील, पाप तुमच्यासारखं ते कमवू शकत नाही. प्रस्थापित मराठा समाज गावगाड्यातील सरपंच पद हिसकावत आहे. ओबीसी समाज तुमचा घाट हाडून पाडणार. समोरून लांडग्यांचा कळप येतोय, तो गळा घोटणार आहे, तर हातातलं फेकून मारा असं गोपीचंद पडळकर म्हणाले. कोण म्हणलं? गोपीचंद पडळकर. ते बी आलते. त्यांनी काय लिहायचं असलेला आपल्या हे बुरट सगळ्या दुनियेचं गुराटाचं काय आलायचं? आपलं चांगलं चाललंय तिकडे. त्यांनी कसं लिहायचं? चांगल्या चेहरा कशाला त्याला याच्यामुळं चांगला चेहरा खराब करायचा? कमाल. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेतली त्यांना लक्षात ठेवा आणि त्यांचा बरोबर हिशोब करा. भुजबळ म्हणलंच का गुरट? ते काय हिशोब होत नाही, काय नाही, सगळे सावध झाले. आज कळालं ना राव, आम्ही तिथं घोंगडी बैठक घेतलेली. काय हिशोब करतो? आम्ही तिथं घोंगडी बैठक घेतलेली. तू काय होय काय हिशोब करतो? महायलगार रामदेव तिथं आमची घोंगडी बैठक झाली. काय ते चव घालून घे, धंदे करते काय नाही, याच्या कमून नादी लागत मला काहीच कळलं नाही. गुरट भुजबळचं बीड म्हणजे तुमच्या बापाची जहागिरी नाही, लक्ष्मण हाकेंचा तुम्हाला सवाल आहे. आणि तर जरांगी लहरी मोहम्मद आणि सकाळी भुजबळ तर संध्याकाळी फडणवीसवर बोलतात अशी टीका हाकेंनी तुमच्यावर केली. त्याला मोजित नाही, त्याला मोजित नाही, त्याला कधी विरोधक मानलं नाही, मानणार नाही. काही आता ते नाही बोललं तरी बोलायची सवय. आम्ही नाही बोलत नाही तरी बोलत एखादं त्यासल्याला काय देण द्यायचं? थुकला ना काय बळच थुकासाठी ते त्याला काय करू आम्ही? तिकडं आपलं बघायचं, कशाला त्या टोळीच्या नादी लागायचं? आपल्या जातीसाठी लढलं तर आपली जात कुठल्या पुढे जाईन आतापर्यंत. कशाला दुसऱ्या ज्ञान पाजळ थिंडायचं उगाच ते भुरट भुजबळच्या नादी लावून बस ना कोपऱ्याला आहे. काय अजून काय